आपण बघितली असेल की 46 कुटुंबाला मॉरिशस मधून हाकलून दिलं की नाही. एक लहान देश अक्रोडच्या अर्धा तो 46 कुटुंबाला हाकलून देतो. का हाकलून देतो? तर आपल्या समोर 56 इंच का छाती काढून दाखवल्या जाते, पण बाहेर गेल्यानंतर ती 2 इंचाची सुद्धा राहत नाही अशी परिस्थिती आहे. ती 2 इंचाची सुद्धा होत नाही. या राज्याला सांगितलं असतं की ही माणसं आत्ता गेलेली नाहीत, ही ब्रिटिशांच्या काळी गेलेली आहेत. ते पूर्वी आपण जसं ब्रिटिश आपल्यावरती राज्य करत होतं तसं त्यांच्यावरती सुद्धा करत होतं. त्यांना लेबर पाहिजे होता म्हणून भारतातून ते घेऊन गेले. 100 वर्ष तिथे राहिले आणि 100 वर्ष राहिल्यानंतर तुम्ही आता भारतीय तुम्ही जा परत निघून. आणि भारताने चूक केलं नाही अशी असणारी परिस्थिती आहे. अशी भित्रे पंतप्रधान ठेवून काही उपयोगाचं नाही. इथल्या साऱ्या माणसांना वाचवायचं असेल तर कणखर भूमिका त्या ठिकाणी घ्यावी लागते. दर दिवशी बातम्या येतात, दर 2 दिवसानंतर बातम्या येतात की सीमेवरती एक जवान शहीद झाला. सीमेवरती बातम्या येतात की एक जवान शहीद झाला. आणि एकदाच होऊन जाऊ द्या, जे काय व्हायचं असेल ते. मिलिटरीवाले मला म्हणतात ना, एकदाच होऊन जाऊ द्या प्रकाशराव, जे काय व्हायचं असेल. एक तर आपण तरी राहू, नाही तर ते तरी राहतील, पण शांततेने राहतील जे जगतील ते. आणि म्हणून ज्यांच्याकडे हिंमत नाही, व्यापाऱ्याकडे हिंमत असते का? तेव्हा व्यापाऱ्याला कधीही मेन खुर्चीवरती बसू नये हे आव्हान मी आपल्या सगळ्यांना करतो आणि आपली रजा घेतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.